ब्रेकनंतर एक महत्वाची बातमी समोर येते। लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय। वसईच्या मोरी गावात अनधिकृत घरं आणि अनधिकृत घरांना तहसील कार्यालयाकडून नोटीस बजावण्यात आली आहे। 7 दिवसात घरं पाडण्याचे आदेश आहेत, तर सरकारची फसवणूक करणाऱ्या लोकांवर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं असेल। बुलेट ट्रेन प्रकल्पात इतर ठिकाणी देखील बोगस घरं बांधण्याचे प्रकार झालेत का, दोषी अधिकारी आणि स्थानिकांवर कारवाई होणार का, असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। ठाण्यातील टीडीआर घोटाळा प्रकरणावर मंत्री गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे। दयाबाई कंपनीला दिलेल्या टीडीआर प्रकरणी दोषी कोण आहे असा सवाल वनमंत्री गणेश नाईकांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाला विचारलाय। ठाणे आयुक्तांनी लक्ष न घातल्याचा नाईकांचा आरोप आहे। दरम्यान ठाण्यातील टीडीआर प्रकरण आणि वन खातं सुप्रीम कोर्टात का गेलं नाही, स्थानिक नागरिक कोर्टात जातात पण वन खातं नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केलाय। राज्यातील कंत्राटदारांची 80,000 कोटीहून अधिक थकबाकी आहे। थकबाकी न मिळाल्यास आंदोलन करू, महाराष्ट्र राज्य कंत्राटी महासंघानं इशारा दिलाय। तर जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचा भाव आता 1,62,000 रुपयांवर पोहोचलाय, तर चांदीचे भाव मात्र 2,48,000 रुपयांवर स्थिर आहेत। जागतिक बँकांकडून सुरू असलेली सोन्याची खरेदी तसेच डॉलरच्या मूल्यात झालेली घसरण यामुळे सोन्याच्या दरात तेजी आल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय। जळगाव सुवर्णनगरीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया पुढल्या बातमीकडे। माझगावचा मोर्या या बाप्पाच्या मिरवणुकीवर अंडी फेक केल्याचा आरोप आहे। या घटनेमुळे घटनास्थळी तणाव निर्माण झालेला होता, पण पोलिसांनी वेळीच ही परिस्थिती हाताळलेली आहे, नियंत्रणात आणलेली आहे। या सगळ्या संदर्भात अधिक चौकशी देखील सुरू आहेत। सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासले जात आहेत। तर हे हिंदुत्ववादी सरकार आहे, असे प्रकार इथं सहन केले जाणार नाहीत असं म्हणत या सगळ्या मुद्द्यावर नितेश राणे यांनी मात्र वक्तव्य केलेले आहे। ऐकूया आपण। मुंबई गोवा महामार्गावर जबरदस्तीनं टोल वसुली केली जाते। खारपाडा टोलनाक्यावर गुंडांची दादागिरी आहे। स्थानिक वाहनधारकांकडून जबरदस्तीनं टोल वसुली केली जात असल्याचा आरोप आहे। स्टेटमेंट दिले 2 टोल मधला 1 टोल बंद राहणं, तो टोल बंद आहे। हा टोल चालू आहे ना? हा टोल चालू आहे। हा तटकरे साहेब स्वतः बोलले। स्टेटमेंट दिलेली आहे 2 टोल मधला 1 टोल तुम्ही आता बोलला, तटकरे साहेब बोलले, तुम्ही बोला ना। सरांनी पत्रव्यवहार पण केलेला आहे, 2 टोल मधला 1 टोल सध्या बंद राहणार आहे। तुम्ही काय बोलला आता? तटकरे साहेब स्वतः बोलले चालू आहे। तुम्ही उचकवता माणसाला, तुम्ही उचकवता। धक्कादायक अशी घटना अमरावतीमध्ये घडली। अमरावतीमध्ये एनआयसीयू मध्ये आग लागली आहे। या आगीत 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाला। तर आता त्या संदर्भात पाहणी केली जाते। प्रकाश आबिटकर हे घटनास्थळी दाखल झालाय, त्या ठिकाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहिती घेत आहेत। राम मंदिरात दान चोरी झाली तेव्हा कुठं लपला होतात? रोहित पवार यांचा नितेश राणेंना खोचक सवाल आहे। तुमच्यासारखा मौलवींच्या पदराखाली लपलो नव्हतो असं म्हणत नितेश राणे पलटवार करतायत। तर कोल्हापुरातील नगरसेवकाकडून सत्तेचा गैरवापर करण्यात आलाय। कोट्यवधी रुपयाची मालमत्ता लाटल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। शिवसेना जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवलेंचा असा घणाघाती आरोप आहे। तर बीडच्या शाळांमध्ये व्हिडिओग्राफी फोटोग्राफीवर बंदी करण्यात आलेली आहे। बंदी विरोधात सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात येत आहे। नाकर्तेपणा लपवण्यासाठी काढलेला आदेश रद्द करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळेंनी केली आहे। या घटनेसंदर्भातच्या अपडेट्सवर आपली नजर असणारच आहे। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। साखर आणि शेंगदाण्याच्या दरवाढीमुळे बजेट कोलमडलंय। साखरेचे दर 80 रुपये तर शेंगदाण्याचे दर 180 रुपयांवर पोहोचलेत। सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला यामुळे मोठी झळ बसतीये। अचानकपणे साखर आणि शेंगदाण्याच्या दरात मोठी वाढ झालीय। साखरेचे दर 80च्या तर शेंगदाण्याचे दर 180च्या पार गेले असून याचा मोठा फटका आता घरातील किचन पर्यंत बसतोय। दुसरीकडे कामाचा रोजगार हा कमी आहे, तर सर्वसामान्य गरिबांनी महिन्याभराचा खर्च कसा चालवावा असाही सवाल काही गृहिणी विचारतायत। एकीकडे सरकार आम्हाला लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देतं आणि दुसरीकडे महागाई वाढवतं, तर आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे नकोत पण महागाई कमी करा
अशी मागणी गृहिणींकडून सरकारला केली जाते. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये स्मार्ट मीटर विरोधात जनआक्रोश मोर्चा आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आहे. पावसातही नागरिकांचा जनआक्रोश मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा मराठी सक्तीला विरोध आहे. हिंदी भाषिक रिक्षा चालकांचा व्हिडिओ शेअर करत या ठिकाणी मराठी सक्तीवरून अखिलेश यादव यांनी निशाणा साधलाय. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी पाहूयात. मराठी रिक्षा चालकाला धमकी दिल्याचा आरोप करण्यात येतोय. दहिसर रेल्वे स्थानकाजवळील ही घटना आहे. प्रवासी का बसवता, रिक्षा का चालवता असा सवाल करण्यात आलाय आणि मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून रिक्षा चालकांमध्ये वाद पाहायला मिळालाय. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे आणि यामध्ये मराठी रिक्षा चालकाला धमकी दिल्याचा आरोप करण्यात येतोय. तर एफडीएचे अधिकारी असल्याचं सांगून दमदाटी करण्यात आली आहे. दोन्ही मद्यपी तरुणांवर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ओळखपत्र विचारल्यावर पळून जाण्याचा प्रयत्न या मद्यपींकडून करण्यात आलाय. तर वसंत डावखरे सीडी प्रकरणात कल्याण कोर्टात सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. या खटल्याचा निर्णय 9 सप्टेंबरला लागण्याची शक्यता आहे. खटल्यात उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे आणि सभा आयोजक रमाकांत देवलेकर हे आरोपी आहेत. आज आता अंतिम युक्तिवादासाठी आजची तारीख देण्यात आली होती. आज मेहरबान न्यायालयाने पूर्ण वेळ दिला. सगळ्या आरोपींच्या वतीने आज युक्तिवाद पूर्ण करण्यात आलेला आहे. आता हे सगळं प्रकरण जे आहे ते अंतिम निकालासाठी ठेवलं गेलेलं आहे. तर कोर्टाने असं सांगितलं की टेंटेटिव्ह 23 तारीख त्यांनी दिलेली आहे, कारण की या मेहरबान न्यायालयाकडे फास्ट ट्रॅक कोर्टाचाही चार्ज आहे आणि इतरही खूप कामं या मेहरबान न्यायालयाकडे आहेत. त्यामुळे जर समजा 23ला शक्य असेल तर ते 23ला करतील किंवा मग त्याच्या पुढच्या एखाद्या तारखेला कोर्ट जजमेंट देईल. त्या संदर्भात कोर्ट आम्हाला इन्फॉर्म करणार आहे. आम्ही पण माहिती घेऊ त्या संदर्भात. आजच्या युक्तिवादामध्ये आम्ही हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला की ही सगळी घटना कशी फोर्ज होती, फॅब्रिकेटेड होती, खोटी होती, असत्य होती. तर पुण्यातील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा आज 12वा दिवस आहे. विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण सुरू आहे. आंदोलकांसोबत आदिवासी विकास मंत्र्यांची बैठक होणार आहे आणि निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा आहे. तर आंदोलकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी. पाहूयात. प्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महत्वाची बातमी आपण प्राईम टाइमच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक सध्या सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही बैठक बोलावलेली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची मात्र उपस्थिती असल्याचं दिसतं आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री गिरीश महाजन देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या बैठकीला उपस्थित असल्याचं दिसतंय. राज्यातल्या रखडलेल्या महामंडळांच्या निर्णयाबाबत आणि त्यासोबतच जेन झी आंदोलन, अभिजित दिपके यांच्या शाळेसंबंधितल्या जनजागृती मोहिमेसंदर्भात बैठकीत चर्चा केली जात असल्याचंही समजतंय. त्यासोबतच राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बाबतीत सुद्धा चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. महायुतीच्या घटक पक्षांचे जे महत्वाचे नेते आहेत, शीर्षस्थ नेते आहेत, ते या बैठकीमध्ये उपस्थित असल्याचं आपण या छायाचित्रामध्ये पाहतो आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महायुतीतल्या 3 घटक पक्षांचे जे महत्वाचे नेते आहेत, मंत्री आहेत, समन्वय समितीचे सदस्य आहेत, ते या बैठकीसाठी उपस्थित आहेत. नंतर पाहूयात एक महत्वाची बातमी. पुण्यात गणेशोत्सव नियोजन बैठकीत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय. पर्यावरणवादी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झालाय. डीजेच्या मुद्द्यावरून वाद पेटला. बंधनं न लादण्याची मागणी करण्यात येतेय. दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
मराठी व्याकरण तज्ज्ञ प्राध्यापिका यास्मीन शेख यांचं पुण्यात निधन झालंय. वयाच्या खरं तर 101व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. जेरुशा रुबेन असं यास्मीन शेख यांचं मूळ नाव आहे. मराठी भाषा व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात आपल्या प्रदीर्घ आणि समर्पित कार्यातून मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ भाषातज्ञ आणि व्याकरण तज्ज्ञ डॉक्टर यास्मीन शेख यांच्या निधनानं मराठी भाषा विश्वाची मोठी हानी झाली असून मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळलाय, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नव्यानं सुरू करण्यात आलेल्या संघाच्या कार्यालयामुळे कार्गो विभागातील कामगारांना संघटनेशी थेट संपर्क साधण्यासाठी कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. कामगारांच्या अडचणी आणि इतर औद्योगिक प्रश्न याबाबत संघटना अधिक प्रभावीपणे काम करू शकेल, असा विश्वास अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलाय. यावेळी विविध कामगार संघातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.